हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोक आपापली वेगवेगळी समस्या घेऊन नागपुरात येत असतात। कोणी आंदोलन करतात, कोणी मोर्चे करतात। तर आता नागपुरात काही तरुण आलेले आहे, त्यांची एक वेगळीच समस्या आहे। हे सगळे तरुण जे आहेत ते शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत। शिक्षण त्यांचं झालेलं आहे, शेतीमध्येही ते यशस्वी होत आहेत, मात्र त्यांचे लग्न होत नाही। कारण आपल्या समाजामध्ये अनेकांना असं वाटतंय की शेतकरी मुलाला मुलगी देऊ नये, कारण शेतकऱ्यांचे आयुष्यभर हाल होत असतात। या ठिकाणी आंदोलन करायला आलेल्या तरुणांनाच आपण विचारू, तुझं नाव काय आहे आणि कुठून आलाय तू? माझे नाव शुभम प्रभुजी गावंडे आहे। मी कळमेश्वरवरून आलेलो आहे आणि माझा व्यवसाय शेती आहे। मी आज BSc कंप्लीट झालेलो आहे, तरी बेरोजगार आहे आणि नाही आमच्या घरी शेती असताना आम्हाला शेती करावंच लागेल। जॉबचा काही पर्याय नाही, जॉब मिळत नाही। किती वय झालेलं आहे तुझं आता आणि आतापर्यंत लग्नासाठी किती प्रयत्न केले? माझं आता 28 वर्षाचा आहे मी आणि आजची परिस्थितीच ती आहे। आज कुठे गेला आपण मुलगी मागायला की मुलगी मिळत नाही। शेतकरी म्हटलं का ते आधीच हात वर करून टाकतात। त्याच्यामुळे परिस्थिती खूप नाजूक आहे। जर शेतीला योग्य भाव मिळाला, जर शेतकऱ्याची जर आज समाजात योग्य जर मान व्हायची असेल तर शेतीला योग्य भाव मिळाला, शेतीचा चांगला प्रसार झाला पाहिजे। चांगला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा समाजामध्ये मान ताठ होईल असं आमचं मत आहे। तरी तुझं नाव काय, तू कुठून आलाय? माझे प्रफुल्ल कृष्णाजी गोटेकर, मी पण कडमेश्वरवरून आलो आहे। काय समस्या असते समाजामध्ये जेव्हा तुम्ही वावरता? तुझं वय किती झालेलं आहे आणि तुझ्या लग्नाला काय अडचणी येत आहेत? माझे वय 28 वर्ष आहे आणि जिथे पण मुलगी बघायला गेलो तिथे एकच म्हणते, एक तर जॉब हवा, शेती असेल पण शेतकरी मुलगा नको म्हणते। किती शेती आहे तुझ्याकडे? माझ्या इकडे 40 एकर शेती आहे। 40 एकर असून सुद्धा लग्न नाही होत? नाही, गव्हर्नमेंट ड्युटी पाहिजे म्हणताय। गव्हर्नमेंट ड्युटी बघायला गेलं तर ड्युटी मिळत नाही आणि कापूस वगैरे जो आहे ते पाण्याच्या वगैरेनं पूर्ण खराब झालेला आहे आणि जर जो भाव पाहिजे तरी 10,000 रुपये तरी प्रति क्विंटल पाहिजे, तर आता तोला पण मिळत नाही आहे आणि पूर्ण जे बियाणे आहे ते सर्व महाग झालेलं आहे। खत घ्यायला गेलो, खत पण महाग होतो। शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आपल्याला काही नाही, बरोबर फक्त भाव मिळाला पाहिजे आणि समाजामध्ये मान वरती करून राहिलं पाहिजे। तू कुठून आलेला आहे? तुझं काय नाव आहे, काय समस्या आहे तुझी? माझं नाव सुभाष गावंडे आहे, मी धापेवाडून आलेलो आहे। मग दादांनी सांगितलंच आहे समस्या। माझं म्हणणं आहे की आमच्या शेतीला भाव, शेतमालाला भाव मिळला पाहिजे। आम्ही मुलगी पाहायला गेलो तर आमचं मुलीवाले म्हणतात की शेतीवाल्याला कशाला देऊ, जॉब नाही आहे, तर आम्ही शेतीच करायची का? आम्हाला काही भेटन का? मुली भेटत नाही। तुझ्या वडिलांनी आयुष्यभर शेतीच केली। माझ्या इकडे 30 एकर आहे, मला 3 भाऊ आहे, त्यांनी पण शेतीच केली। काय समस्या आल्या आतापर्यंत? तुझ्या लग्नासाठी जर तुझे कुटुंबियांनी प्रयत्न केले, काय अनुभव आले? अनुभव हे आले की मुलीवाली म्हणतात की शेतीवाल्यालाच कशाला देऊ, जॉब पाहिजे, जॉब वगैरे भेटत नाही। मी शिकलो आहे, माझं फायनल झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे तरुण जे आहेत ते नागपूर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले आहेत। असे आणखी तरुण आहेत, काही लोक कॅमेरासमोर यायला तयार आहे, काही लोक कॅमेरासमोर यायला तयार नाही। मात्र त्यांची जी समस्या आहे त्या समस्येशी संदर्भात हातामध्ये फलक उचलून ते विधिमंडळाच्या जवळच्या टेकडी रोडपर्यंत पोहोचलेले आणि त्यांची अपेक्षा आहे की जर शासनाने फक्त शेतमालाला भाव दिला तर त्यांच्या जीवनातील सर्व समस्या सुटतील, आर्थिक समस्याही सुटतील आणि वैयक्तिक जीवनातील समस्याही सुटतील। त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्या अशी एक मागणी घेऊन हे शेतकरी पुत्र जे आहेत ते आज आंदोलन करत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।